नमस्कार, मी यतीन साई वायरस. ही लोकमान्य शाळा आहे, लहान मुलांची शाळा आहे ही. आणि या शाळेसमोरची गटारं काल चोकअप झाल्यामुळे पाणी साठलं होतं. मुलांना खूप त्रास झाला होता. तुम्हाला मी एक स्पॉट्स दाखवतो, BMCचं काम दाखवतो. खूप चांगलं काम केलं असं ते बोलतात. आम्ही साफसफाई काल वॉर्ड ऑफिसर येऊन गेले, पण या साईडवर व्हिजिट नाही मारली त्यांनी. हे बघा कसं ब्लॉक केलेलं आहे. हे बघा, इथे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. ही माती साफच नाही केली तर कसं होणार. आज ही शाळेचं गेट आहे बघा मुलांचा. लवकर या. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. ही सगळी गटारं चोकअप झाली आहे. शाळेच्या मुलांचा तरी विचार करा. व्हायरस बोलतो, यतीन साळवी व्हायरस. मी खरंच BMCला सांगतो की नाही काम करत असाल तर सांगा, आम्ही आमची पण यंत्रणा देऊ तुम्हाला. पण ही कामं झाली पाहिजे, कारण कॉन्ट्रॅक्टरने पैसे घेतले ते काम करण्याचे. मग तू काय नाही साफ करत. आज मुलांना काल त्रास झाला. तुम्हाला हा व्हिडिओ पण मी टाकेन, काल कसं पाणी भरलं होतं. अर्धा तास 1 तासाच्या पाण्यामध्ये एवढा प्रॉब्लेम झाला. जे पण काल व्हिजिट मारत होते त्या सर्व ऑफिसरकडून रिक्वेस्ट आहे यतीन साळवी आणि याची, नाहीतर माझी वॉर्निंग आहे. कारण हे सगळं जर झालं नाही तर 3 तासाचा पाऊस पडला तर ही मुलं शिकूच शकत नाही, ही काही कामं करू शकत नाहीत. म्हणून माझं BMCला आव्हान आहे की गटारं लवकरात लवकर या लोकमान्य शाळेच्या समोरची साफ करा. त्यामुळे हे खूप प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये सिमेंटची जी रावडी आहे ती आसपासचे काम केल्यामुळे सिमेंटची रावडी बसून ते सिमेंट सुकलेलं आहे आणि बाकीचं पूर्ण गटर जाम झालं आहे. ते गटर साफच नाही करण्यात आलं आहे. तर कसं होणार. काय या मुलांच्या जीवाशी खेळताय. ह्याच्यामुळे डेंग्यू मलेरिया सगळं पसू शकतो. ही शाळा आहे बघा, शाळा आहे. या शाळेच्या समोर हे गटारं जर व्यवस्थित साफ केली नसेल तर मग कसं होणार. त्यांचा मेन गेट हा पाठचा मेन गेट आहे. त्यामुळे माझं BMCला रिक्वेस्ट आहे, मी आवाहन करतो BMCला की लवकरात लवकर ही गटारं साफ करून देण्यात. नाही तर यतीन साई व्हायरस या मुलांना घेऊन तुमच्याकडे मी येईल आणि या प्रिन्सिपल या सगळ्यांना घेऊन मी तुमच्याकडे येईल. मी परत सांगतो BMCला ती ही गटारं पूर्ण साफ करावी लोकमान्य शाळेसमोरची. धन्यवाद.